धन्यवाद गिरीशजी. माननीय विजय अण्णा बोरा. पण आपण देत आहोत. हा ग्रंथ शेती, पाणी, दुष्काळ निवारण, अतिवृष्टी, आपत्ती निवारण, सहकार, उद्योग या संदर्भातील आहे. धन्यवाद सर. या दोन्हीही ज्येष्ठ वहिनी आहे, म्हणजे बोराडे वहिनी आणि कदम वहिनी. याही कुटुंबात आता ज्येष्ठ वहिनी येते आणि माझी पत्नी. उपस्थित बंधू भगिनींनो, खरं म्हणजे महात्मा गांधी मिशनचा पुरस्कार अनेक घेतले. घेतानाची मनस्थिती त्या वेळची वेगळी होती, पण यावेळेची मनस्थिती माझी जरा वेगळी आहे. म्हणजे मला थोडंसं अवघडल्यासारखं झालंय हा पुरस्कार घेताना. कारण कुटुंबातल्याच व्यक्तींनी अशा पद्धतीचं पुरस्काराने सन्मानित करणं आणि तो घेताना अवघडल्यासारखं मात्र नक्की झालं. आनंद जरूर आहे, पण मी एक साधारण अनुभव असा घेतो की घरच्या व्यक्तींनी पुरस्कार देणं हे तसं अवघड काम असतं असं माझं मत आहे. कारण तुम्ही पहा, आपले सगळ्यांचे अनुभव आहे, आपल्या घरामध्ये आपलं कधी कौतुक होत नसतं. याचा अर्थ घरातले ज्येष्ठ मंडळी तुमच्यावर प्रेम करत नाही अशातला भाग नसतो. त्यांचं खूप प्रेम असतं, नितांत प्रेम असतं, पण तुमच्यात बिघाड होऊ नये याच्यासाठी ते प्रदर्शित करत नाही प्रेम. आणि मला असं वाटतं तोच प्रकार कदाचित महात्मा गांधी मिशनच्या बाबतीत झालेला असेल. ते तपासूनच पाहत आहेत की काय खरं नेमकं, आणि तपासता समितीतल्या कोणाला तरी पटलं असेल आणि म्हणून त्यांचा कदाचित नाईलाज झाला असेल. आणि तो सत्कार आज मला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मिळतो. सत्काराबद्दलचा जरूर आनंद आहे, पण अवघडण्यासारखं होतंय. पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे, कारण या परिसरामध्ये मी कधी औपचारिक पद्धतीनं वागलेलो नाही. आणि म्हणून मला पदोपदी असं वाटत होतं की आपण सरळ जाऊन सभागृहात बसावं, पण ती सगळी शिस्त या वेळेला त्यांनी बिघडून टाकली. असं माझा प्रवास हा गेले 45 वर्षाचा आहे. ते साक्षीदार आहेत, कमलबाबू आहेत, बाबुरावजी आहेत. इथं दोन विचार प्रवाह माझ्यावरती पडणारे होते. एकीकडे आजोबा होते, दुसरीकडे वडील होते. आजोबाचा विचार हा समाज कारणाशी निगडीत होता. ते स्वतः जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, पण मी समाजकारणाशी निगडीत काम करावं अशी त्यांची अपेक्षा होती. वडील मात्र वेगळ्या विचाराचे होते. त्यांना असं सतत वाटत होते की मी राजकारणाशी निगडीत काम करावं. ह्या दोन्ही याच्यामध्ये माझ्यावर प्रभाव जो पडला जास्तीचा तो माझ्या आजोबांचा पडला. माझे आजोबा पद्मश्री सखाराम पंत पाटील, जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष, त्यांचा पडला. आणि माझ्यावरती नितांत विश्वास टाकण्याचं जे काम केलं ते संस्थेचे संस्थापक बॅरिस्टर जवाहर गांधी यांनी पूर्णपणे माझ्यावरती तो विश्वास टाकला आणि मला कार्य करण्यासाठीची संधी प्राप्त करून दिली. आणि म्हणून मी या पद्धतीचं कार्य करून कोणीतरी सत्कार करावा यापर्यंत पोहोचलेलो आहे. याच्यात माझं कर्तृत्व किती मला माहीत नाही, पण या मंडळीनं संधी दिली म्हणून मला इथपर्यंतचा प्रवास करता आला
असं मी मानतो. खरं म्हणजे जसं मी उल्लेख केला आईचा, वडिलाचा आणि आजोबाचा, तसाच सामान्य याच्यामध्ये इथं बसलेले दोन्ही कमलबाबू आणि बाबुरावजी हेही दोन विचाराचे होते. कमलबाबूच्या विचारामध्ये मी राजकारणात यावं असं होतं आणि बाबूरावांच्या विचारामध्ये मात्र समाजकारणात राहावं असं होतं. म्हणजे विचारामध्ये अशी तफावत प्रत्येक ठिकाणी होती. मी राजकारणात असावं आणि त्याचे साक्षीदार कमलबाबू आहेत. माझ्यावरती असा एक अपघाताचा प्रसंगही येऊन गेला. मला लोकसभेची निवडणूक लढवावी लागली. माझी फार इच्छा नव्हती. असं ऐकताना तुम्हाला खोटं वाटेल, कारण असं कोणाला वाटतं किंवा तिकीट मिळालं, उभं राहिलं तर कौतुकच असतं. पण त्याचे कमलबाबू साक्षीदार आहे. म्हणजे ज्या वेळेपासून मी उभं राहावं असं पवारसाहेबांची इच्छा होती, आदरणीय पवारसाहेबांची, त्यावेळेपासून मी कमलबाबूच्या मागे होतो की कसं करून मला याच्यातून सोडवा. त्याचे ते साक्षीदार आहे. म्हणजे मी खोटं किती बोलतो, खरं किती बोलतो, त्याचे साक्षीदार तिथं आहे. पण त्याच्यातून माझी सुटका झाली नाही. पवारसाहेबांची कदाचित मनात चांगली इच्छा असेल या माध्यमातून मी पुढे जावं, आणि मग इच्छेविरुद्ध मला निवडणूक लढवावी लागली. परिणामाबद्दल मी फार चिंतित नव्हतो आणि माझी मतदारांवरती पण माझा रोष नव्हता. मी समाजकारणात होतो. लोकांनी मला राजकारणाच्या माध्यमातून मतं द्यावी ही अपेक्षा मी करण्याचं काही कारण नाही. समाजकारण म्हणून लोकांनी मला प्रेम दिलं, मला साथ दिली, ही गोष्ट तितकीच खरी आहे, देत आहे. पण त्याने राजकारणासाठी मला पाठिंबा द्यावा ही अपेक्षा मी करणं चुकीचं आहे. आणि मग समाजकारणामध्ये मी कायमस्वरूपी काम करत राहावं याच्यासाठी मला पुन्हा प्रेरणा ज्या मिळाल्या त्याच्यामध्ये अप्पासाहेब पवारांचं नाव घेईन, अण्णासाहेब शिंदे आहेत आणि मणिभाई देसाई. आज त्यांच्या ट्रस्टवरती मी विश्वस्त म्हणून पण काम करतो. ह्या सगळ्यांच्यामुळं मला हे प्रेरणा सतत समाजकारणाच्या मिळत राहिल्या. एक काळ होता ज्यावेळेला मणिभाई स्वतः समाजकारणात पण होते आणि त्यांनी राजकारण पण केलं. पण मी ज्या काळात वावरतो त्या काळात ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करणं शक्य नव्हतं. समाजकारण करा अथवा तुम्ही राजकारण करा. त्या अवस्थेमध्ये आणि त्या काळामध्ये मी काम करीत असल्यामुळं मला एकाच गोष्टीची निवड करावी लागली. दोन्ही गोष्टी सोबत मला घेऊन जाता आल्या नाही. कदाचित तो माझा वीकनेस असेल आणि म्हणून मला ते जमलं नाही असं मी मानतो. आणि मी खूप समाधानी आणि आनंदी आहे. गेले 40 वर्ष मी केवळ मातीचं काम करतो आणि मातीचं काम करीत असताना पाणी आपोआप मिळतं या भावनेचा मी आहे. आणि मातीविषयीचा शास्त्रीय दृष्टिकोनामध्ये आणि शास्त्रीय दृष्टिकोनाच्या प्रेमामध्ये ज्यांनी मला पाडलं ते डॉक्टर वराडे आपल्यामध्ये इथं आहेत. मला खऱ्या अर्थानं त्या मातीच्या प्रेमामध्ये त्यांनी गुंतवत ठेवलं आणि आज मातीच्या संदर्भामध्ये मी त्याचा शास्त्रज्ञ जरी नसलो पण त्या तोडीची भूमिका मी मांडू शकतो इथपर्यंतची तयारी त्यांनी माझी करून घेतलेली आणि म्हणून मला नीटपणे माती समजलेली आहे. म्हणजे मातीचं वैशिष्ट्य, प्रत्येकाला पाणी पाहिजे असतं पण मातीशिवाय पाणी मिळणार नाही ही भूमिका मात्र मान्य नसते. मातीचं संवर्धन केलं तर दोन्ही गोष्टी एकत्र मिळणार आहेत. केवळ पाण्याचं संवर्धन करण्याच्या माध्यमातून माती आणि पाणी ह्या दोन्ही गोष्टी मिळू शकत नाही आणि प्रत्येकाला दृश्य परिणाम पाण्यामधून पाहायला मिळतो आणि म्हणून प्रत्येकाची भावना पाणी साठवण्याकडे असते, मृदुसंधारणाकडे नसते. हा दुर्दैवी भाग आहे. म्हणून मृदुसंधारण आधारित पाणलोट ही संकल्पना माझी नाही, ही महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिलेली आहे आणि आपल्याला सगळ्यांना त्याचा विसर पडलेला आहे. खरं म्हणजे या संकल्पनेतून जर पाणलोटाचं काम केलं तर काय होऊ शकतं. बर्दापूरकर सरांनी मराठवाड्याची भूमिका मांडताना आणि खंत व्यक्त करताना
ज्या काही गोष्टी समोर सांगितल्या की आपण मागे आहोत वगैरे, पण मला असं वाटतं की आपण कुठेही मागे नाही. दुष्काळात सुद्धा आपण बऱ्यापैकी यश प्राप्त करू शकतो. पण महात्मा ज्योतिबा फुलेंना आपण नीटपणे आठवलं पाहिजे. दुर्दैवानं आपण ते आठवत नाही. महात्मा फुलेंना अभिप्रेत असणारा पाणलोट, ज्या पाणलोटाला एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास म्हणतात, त्याचा आपल्याला विसर पडलेला आहे. आणि एकात्मिक पद्धतीनं जर काम केलं तर काय घडू शकतं याचं ज्वलंत उदाहरण हे कडवंचीमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकेल. सिंदखेड राजा रोडवर जालन्यापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे. सुदैवानं हा प्रोजेक्ट जर्मन प्रोजेक्टमधून झालेला आहे. इंडो जर्मन प्रोजेक्टमध्ये काम करत असताना या प्रोजेक्टचा बेंचमार्क सर्वे झालेला आहे. म्हणजे मी जे आता काही सांगतो त्याची पूर्ण कल्पना ही अगोदरच रेखाटलेली की ते गाव कसं होतं आणि आज ते गाव कसं आहे ते तुम्ही पाहू शकता. आणि म्हणून आज त्या गावामध्ये एवढा बदल झालेला आहे. 70 लक्ष रुपयाचं उत्पन्न असणारं वार्षिक ते गाव आज 65 ते 70 कोटीमध्ये आहे. आणि गावातला प्रत्येक माणूस 10% लोक वगळता बहुसंख्य लोक पश्चिम महाराष्ट्रासारखी शेतावरती राहिले. आणि मला कौतुकानं सांगितलं पाहिजे की लोकांना शहाणपण शिकवण्याची गरज नाही. लोक शहाणेच आहेत, समजूतदार पण आहे, पण ते परिस्थितीने गांधलेले. आणि मग आपण उगीच आव्हानात असतो की आम्ही त्यांना शहाणं केलं, आम्ही त्यांना शिकवलं, असं काही नसतं. उलट त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकता येतात असा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. आणि म्हणून त्या गावातल्या लोकांनी आज तुम्हाला कौतुक वाटेल किंवा कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. 3-3 WC अटॅच घरामध्ये बाथरूम असणारी घरं बांधली. एवढी असावी की नसावी हा भाग पुन्हा वेगळा आहे. पण सुंदर निवासांची व्यवस्था त्या लोकांनी तिथं निर्माण केली. पैसा असला की शहाणपण आपोआप येतं. त्या गावात शिक्षणाचं प्रमाण नगण्य होतं. आणि त्या नगण्य प्रमाणामध्ये मुलींचा नंबर तर सगळ्यात शेवटीच असतो. पण आता त्या गावामध्ये शिक्षणाचं प्रमाण पटीने वाढले. हा कौतुकाचा भाग आहे. ती जी चित्रफित दाखवली त्या चित्रफितीमध्ये जी मुलगी दाखवली ती फक्त 3 एकराची शेतकरी आहे. आणि तिला फक्त बहिणीच आहे, तिला भाऊ नाही. आणि आता तिचं लग्न झालं गेल्या वर्षी. आता तो घरजावाई आहे सगळं. आणि ती शेतीची सगळी कामं करते, सगळी ट्रॅक्टर चालवण्या सगळं. आणि उत्कृष्ट द्राक्ष बागायत करते. म्हणजे हे उदाहरण तिला काही आम्ही शिकवलं नाही, पण परिसरामध्ये जो बदल घडतो त्याचा परिणाम परस्पर घडत असतो. आणि अतिशय सक्षमपणे 2.5 एकरामध्ये सुंदर संसार उभा करणारी ती मुलगी आहे. आई वडिलांची पण मुलापेक्षा जास्त काळजी घेणारी ती मुलगी आहे, कारण मुलगाच नाही. या पद्धतीची उदाहरणं या पाणलोट क्षेत्र विकासाच्या माध्यमातून उभी राहू शकतात. आणि मराठवाड्यामध्ये हे शक्य. खरं म्हणजे आज गिरीश भाऊ आपल्यामध्ये आहेत. माझा 2 कारणांनी गिरीश भाऊचा संबंध आलेला आहे. एक तर वनराईचं माध्यम आणि दुसरं माध्यम आहे जलसंधारण परिषदेला आम्ही एकत्र काम करतो. अत्यंत परखड स्वभावाचे गिरीश भाऊ आहे. प्रत्येक प्रकल्पाकडं एका चांगल्या दृष्टीनं हा यशस्वी कसा होईल आणि तो कायमस्वरूपी कसा टिकेल ही दृष्टी असणारा हा माणूस आहे. काही गोष्टी पटल्या नाही तर त्या तोंडावर सांगण्याची ताकद आणि तोंडावर सांगण्याची पद्धत त्यांची आहे. लोकांना आवडतं न आवडतं तो भाग वेगळा. पण आजच्या काळामध्ये अशा पद्धतीचा विचार आपल्याला पाहायला मिळत नाही, दुर्मिळ झालेला आहे. खरं म्हणजे या विचाराची आज नितांत गरज आहे, पण तो दुर्मिळ भाग आहे. आज माझ्यात आणि लाहोटींच्या मध्ये बराच मोठा फरक आहे. आणि तो फरक असा आहे की त्यांच्या हातामध्ये जादू आहे आणि त्यांची जादू त्यांनी तुम्हाला सगळ्यांना प्रत्यक्षात दाखवलेली आहे. पण दुर्दैवानं मी ती जादू नाही दाखवू शकत, कारण मला ते दाखवण्यासाठी इतरांच्या सहकार्याची गरज असते. आणि इतरांच्या सहकार्याच्या माध्यमातूनच मी पुढे जाऊ शकतो. आणि मी काय केलं हे तुम्हाला कल्पनाशक्तीने सांगू शकतो, ते प्रत्यक्षात सांगू शकतात. एवढी मोठी तफावत आमच्यामध्ये आहे. खरं म्हणजे
आज कमलबाबूंनी 2-3 वेळा उल्लेख केला की तुमची मुलगी सुंदर लिहिते, ती लिहिते याचा साक्षात्कार मला पहिल्यांदा झाला आणि तो झाला सकाळी 7:30ला फोन बाबा भांडचा आणि ते अभिनंदन करायला लागले माझं. तर मी धन्यवाद म्हणत गेलो त्यांना. खरं म्हणजे त्यांना माझं अभिनंदन करायचं नव्हतं हे मला नंतर शेवटी समजलं. त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलीने फार सुंदर लेख लिहिला, हे मला माहीत नव्हतं आणि ते मला सकाळी मला पेपर काढून पाहावं लागलं. हा खुलासा मला पहिल्यांदा बाबा भांड सरांनी केला आणि ती सुंदर लिहिते हे मला अजिबात माहिती नाही. आणि मी प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगतो की त्याच्यामध्ये ते तिनं जे लिहिलं त्याच्या संदर्भातली एकही प्रश्न तिने मला विचारलेला नव्हता. ही गोष्ट तितकीच खरी. तिने कशी माहिती मिळवली ते तिला माहिती. कारण माझ्यातला हा दोष आहे, मी काम करीत असताना घरामध्येही मी शेअर करतो का, तर मी शेअर फार कमी करतो किंबहुना मी करीतच नाही असंही म्हणू आपण. पण ते परस्पर जे लिहिलं ते फार चांगल्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज प्रदीप पुरंदे सर तिथे आहे. खरं म्हणजे आम्ही तसे सहप्रवासी आहोत. आता ते औरंगाबाद सोडून पुण्याला गेलेले. त्यांचा लेख जो पाहायला मिळाला त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी छोट्या लेखामध्ये इत्तमभूत मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते सहप्रवासी असल्यामुळं मी खरा किती खोटा किती हे त्यांना नेमकेपणानं माहिती आहे. इथं बरीच मंडळी आहेत, रामभाऊ आहेत, बरीच सगळी मंडळी इथं बसलेली आहे, देसरडा जी आहे. मी खरा किती खोटा किती, मी आता बोलताना खरं किती बोलतो खोटं किती बोलतो. डॉक्टर चपळगावकर आहे हे ते सांगू शकतात की अरे हा माणूस थापा मारतो. मधुकर अण्णा बसलेले. ह्या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार इथं काही मंडळी आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींच्या कामामध्ये दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी आपण काय केलं याचा हिशेब जर घातला तर हातामध्ये भोपळा असतो, काहीच नसतं. पण सकाळी पुन्हा त्याच गतीनं कामाला लागावं लागतं. अशा पद्धतीने गेली 40 वर्ष हे काम अव्याहत चालू आहे आणि अव्याहत मी शिकतो आहे. मी पूर्णपणे शिकलो असं अजिबात नाही, कारण प्रत्येक वेळेला नवीन बदल करावे लागणार आहेत. आता हवामानाचं बदल आणि संकट तुमच्या माती आहे. मग हवामानाच्या बदलाला पूर्वीच्या काळाची संकल्पना देऊन तुम्ही काही काम करू शकणार नाही. आणि म्हणून पीक पद्धतीमध्ये बदल ज्याचा उल्लेख प्रदीप पुरंदरे यांनी केलेला आहे. धर्म बदलणं सोपं आहे पण पीक पद्धत बदलणं अवघड आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आता आपल्याला अवघड परिस्थितीत शेतकऱ्यांना वेगळ्या दिशेने घेऊन जावं लागणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हवामान बदलाला पूरक आज संशोधनामध्ये फारसं आपल्या हाती काही नाही आहे. बोलणं जगभर जात आहे पण प्रत्यक्षात शेतकऱ्याला काही देऊ शकतात का, तशी अवस्था आज दिसत नाही. आणि म्हणून आता आमच्या दृष्टिपथात जे आहे ते 2-3 पिकं आहेत. एक आहे रेशीम. रेशीमवरती आम्ही गेले 6-7 वर्ष कॉन्सन्ट्रेट केलं आणि रेशीम उद्योगातून खूप चांगली भरभराट जालन्यामध्ये आम्हाला साध्य करता आलेली आहे. आणि रेशीम पीक मला का आवडतं त्याच्या मागचं प्रमुख भूमिका अशी आहे की हे पीक खऱ्या अर्थानं महिलांच्या मालकीचं पीक आहे. आणि हे मी सांगतो असं नाही, टिपू सुलतान राजांनी त्यांच्या महिला ह्या गोशामध्ये राहत होत्या म्हणून त्यांनी तुती पिकाच्या लागवडीचा प्रोत्साहन देण्याचं काम केलं. आणि महिला ह्या अत्यंत ताकदीने पीक करतात. तुती हे पीक पुरुष करू शकत नाही कारण त्या पिकामध्ये त्या पिकाचं नाव आहे तुती. त्या शब्दांची जर फोड केली तू आणि ती असं दोघांशिवाय तुतीचा संसार होऊ शकत नाही. असं ते पीक असल्यामुळं महिलांशिवाय त्याच्यात संगोपन हा शब्द असल्यामुळं महिलांशिवाय तुतीचा कारभार होत नाही. आणि म्हणून आम्ही जे काही मोफत प्रशिक्षण देतो ते महिलांना मोफत देतो, पुरुषांना मात्र फीस लावतो. तुतीचं शिक्षण आम्ही महिलांना मोफत देतो. आणि त्या चित्रफितीमध्ये एक उल्लेख चुकीचा माझ्या नावावर करण्यात आलेला आहे. आम्ही मुलींना मोफत शिकवतो हे खरं नाही, पण गरजवंत मुलींना मात्र नक्कीच मोफत शिकवतो. आणि मुलींच्या बाबतीत मोफत शिकवण्याची आमची धारणा कायम राहते. आम्ही सगळ्याच मुलींना मोफत शिकवत नाही. तेवढा एक चुकीचा संदर्भ त्याच्यामध्ये आलेला आहे तुमच्या माहितीसाठी. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करीत असताना हवामान बदलाला पूरक तुतीचं पीक आहे. ते पीक
वर्षातून 3 वेळा दुरुस्त करता येतं, असं एकही पीक नाही. आपलं तुरीचं पीक बिघडलं तर पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागते, कपाशी बिघडली तर पुढच्या वर्षी वाट पाहावी लागते. पण तुतीचं पीक मात्र वर्षभरामधून 4दा तुम्हाला दुरुस्त करता येतं, ही क्षमता त्या पिकामध्ये. म्हणून क्लायमेट चेंजला अत्यंत पूरक पीक ते आहे. आणि दुसरं पीक आता आम्ही विचार करतो ज्याच्यावरती केंद्रीय मंत्री गडकरींचा प्रभाव आहे. गडकरींनी वनातला बांबू हा प्रत्यक्षात शेतीमध्ये आला आणि शेतकऱ्यांना आता एक नवीन पीक म्हणून आपल्याला ते करता येतं. म्हणून गडकरी साहेबांचे मानावे तेवढे उपकार कमी आहे. एक नवीन पीक आपल्याकडे दिलं आणि जे क्लायमेटला प्रतिसाद देणारं पीक आहे. गारपीट जरी झाली तरी ते टिकू शकतं आणि 1 वर्षाचा दुष्काळसुद्धा अंगावर घेऊ शकतं, एवढं ताकदीचं ते पीक आहे. आणि गिरीश भाऊ तुमच्या पर्यावरणाला अत्यंत पूरक पीक आहे. गिरीश भाऊंची ओळख करून देताना बर्दापूरकरांना वेळ कमी पडला. खरं म्हणजे ज्या वेळेला पर्यावरणाबद्दल कोणी बोलत नव्हतं त्यावेळेला पर्यावरणाचं बोलणारे आणि त्यांना हसणारे अनेक लोक आम्हाला माहिती आहे. त्यावेळेपासून पर्यावरणाची कास धरणारी गिरीश भाऊ आपल्यामध्ये आहे. आणि आता गडकरींनी सर्वांना पर्यावरणाचं काम करता येईल इतकं सोपं पीक तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे. कारण ते एक दुष्काळ अंगावर घेऊ शकतं, गारपीटसुद्धा अंगावर घेऊ शकतं, एवढ्या ताकदीचं पीक आहे. तिसऱ्या पिकाचा आम्ही विचार करतो, त्याच्याबद्दल बाबूरावांशी मागे बोलणं झालं होतं. बाबूरावजी आता अलीकडे व्यस्त असल्यामुळे त्यांनी फार दुर्लक्ष त्याच्यावरती केंद्रित केलं नाही. पण आता जाहीर समारंभाच्या निमित्तानं बोललं तर माणसाला जरा थोडीशी टोचणी लागते. मी त्यांना 2 गोष्टी बोललो होतो की बांबूपासून CNG गॅस हा शेतकऱ्यांना खरंच परवडणार आहे का? तुम्ही तुमच्या स्तरावर माहिती काढा, कारण तुमच्याकडे यंत्रणा आहे. ते त्यांना शक्य झालं नाही, कदाचित त्यांनी त्याला दुर्लक्ष केलं असतं. दुसरी गोष्ट मी त्यांना एक जी सांगितली होती, मेडिसिनल आणि ॲरोमॅटिक ग्रासेस. कारण मराठवाड्याच्या शेतकऱ्याला दुष्काळाला कायम तोड देत राहावं लागणार आहे. आताचा पाऊस तुम्ही पाहता म्हणून पाण्याला तुम्ही कंटाळलेले असाल, तो भाग वेगळा. पण आपल्याला तग धरून राहणारं पीक जे आहे ते गवत आहे. आणि गवत म्हणजे फक्त पुरण विकासाचं गवत लावून आपल्याला 2 पैसे मिळणार नाही. मेडिसिनल आणि ॲरोमॅटिक ग्रासेसचं जर लागवड केली तर त्याच्या तेलाच्या निर्मितीत मात्र आपल्याला चांगली पैशाची निर्मिती करता येऊ शकते. आणि त्याच्यामध्ये मात्र मार्केटिंगचे संदर्भ खूप अडचणीचे आहेत. तर त्याच्यात MGMनी जर लक्ष घातलं, कारण MGMची क्षमता आहे अडचणी अंगावर घेऊन त्या सोडवण्याची. त्याने हा विचार केला तर त्याच्यातून कदाचित मार्ग त्याच्यातून निघू शकेल असं मला वाटतं. कारण हा विषय कमलबाबूंचा पण होऊ शकतो, पण कमलबाबूपेक्षा बाबूराव त्याला न्याय देऊ शकतील अशी माझी खात्री आहे. कारण त्यांची वारंवार भेट होऊ शकते आणि वारंवार त्यांना डिवचता येऊ शकतं. तर या पद्धतीची व्यवस्था असल्यामुळं त्यांनी याच्यात लक्ष घालावं अशी माझी इच्छा आहे. खरं म्हणजे ते सत्काराचं साहित्य उचलून घेताना स्वयंसेवक आले होते, त्याच्यातून मी हा एक एवढा लिफाफा मात्र ठेवून घेतला, तो त्यांना नेऊ दिला नाही. हा मी माझ्याजवळ ठेवला कारण हा महत्त्वाचा लिफाफा आहे असं मी मानतो. कारण याच्यामध्ये आर्थिक व्यवहार झालेला आहे. मी आपली सगळ्यांची माफी मागून प्रामुख्यानं लाहोटी सरांची माफी मागतो. मी जे कार्य करतो ते अनेक शेतकऱ्यांच्या सहकार्यामधून करतो. त्यांचा सहभाग आणि सहकार्य नसेल तर मी या सत्कारापर्यंत पोहोचू शकलो नसतो. त्या सगळ्या असंख्य शेतकऱ्यांचा सहकार, त्यांचा सहभाग आणि त्या माध्यमातून मला ही उंची गाठता आली, इथंपर्यंत मला पोहोचता आलं. म्हणून मी खऱ्या अर्थाने त्यांचा ऋणी आहे. आणि हे ऋण फेडायचे म्हटलं तर हा धनादेश मला घेता येणार नाही. हा धनादेश त्या कामासाठी आहे, त्या समाज कार्यासाठी आहे. आणि म्हणून मी याचा विचार केला की हा धनादेश गिरीश भाऊ तुमच्या भागातले शंकर बाबा पापळकर, तुम्हाला माहिती आहे, ते मतिमंदाची आणि बेवारीस मुलांची संगोपन करतात, सांभाळ करतात, त्यांचे संसार उभं करण्याचं काम करतात. अशी ती संस्था आहे.
78 वर्षांचं त्यांचं वय आहे. कुठल्याही प्रकारचं अनुदान त्यांना नाही आहे आणि त्यांना आत्ताच अमरावती विद्यापीठानं डिलीट पण दिलेली आहे, ती सुद्धा त्यांनी सॅक्रिफाईस केलेली आहे. अशा व्यक्तीला हा धनादेश द्यावा अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून मी बाबूरावजींना विनंती करतो की आपल्या पवित्र हातानंच हा धनादेश त्यांना द्यावा आणि मला याच्यातून मुक्त करावं. कारण माझ्यासाठी तुम्ही ती दुसरी फ्रेम दिलेली आहे ती खूप आहे, ती मला परिपूर्ण आहे, त्याच्यावरती माझं भागतं आणि म्हणून मी आपल्या सर्वांचा आभारी, ते सर्वांचा आपला ऋणी पण आहे. मी आपल्या सर्वांना अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.